नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अतिशय मऊसूत आणि ठिसूळ आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी मऊ अशा रवा बेसन बर्फीची किंवा रवा बेसन वड्याची रेसिपी बघणार आहोत. तर हे बर्फी बनवण्यासाठी आपल्याला फार जास्त साहित्य लागत नाही. घरातल्याच साहित्यामध्ये आणि घरातल्या सामानामध्ये हे बर्फी बनवून तयार होते. तर एक 4 ते 5 साहित्यामध्ये हे बर्फी बनवून तयार होते. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की तुम्ही रवा बेसन बर्फी किंवा रवा बेसनची वड्या नक्की करून बघा. सगळेजणच खूप आवडीने खातील आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे रवा बेसन बर्फी बनवण्यासाठी आपल्याला इथे 1-2 वाट्या इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवून ते रवा घेतला तरी पण चालेल. 2 वाट्या रव्यासाठी इथे 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तर इथे आपण लगेचच एक गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला 1 वाटी तूप घेतलेलं आहे. ते तूप आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. तूप थोडंसं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जे रवा घेतलेला आहे 2 वाट्या, ते रवा घालून घेतलेला आहे आणि त्याचसोबत इथे मी जे बेसनचं पीठ घेतलेलं आहे, ते बेसनचे पीठ पण आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला हे बेसनचं पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हे बेसनचं पीठ भाजतो ना, त्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत म्हणून आपल्याला बेसनचं पीठ घेत असताना चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तर या तुपामध्ये आपल्याला हे रवा आणि बेसन छान मिसळून घ्यायचं आहे आणि हा रवा आणि बेसन आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर हे रवा आणि बेसन भाजत असताना आपले हे मिश्रण कोरडं वाटत आहे. पण जसं हे मिश्रण गरम होईल किंवा याला उष्णता भेटेल, तसं आपली या मिश्रणाला तूप सुटतं म्हणून आपल्याला यामध्ये तूप घालायची अजिबात गडबड करायची नाही. तर मंद गॅसवर आपल्याला हा रवा आणि बेसन छान भाजून घ्यायचं आहे. तर हे रवा आणि बेसनची बर्फी आचारी ज्या पद्धतीने बनवतात त्याच चवीची आपली इथे हे रवा बेसनची बर्फी बनवून तयार होते. तर हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत आहे म्हणून मी त्याच वाटीने इथे मी एक अर्धी वाटी इथे घट्टसर तूप घालून घेतलेलं आहे. तूप घालून आपल्याला मंद गॅसवर खमंग आणि खरपूस आपल्याला हे रवा बेसन छान भाजून घ्यायचं आहे. तर हे रवा आणि बेसन भाजत असताना फार जास्त गडबड करायचं नाही. मंद गॅसवर आपल्याला खमंग हा रवा आणि बेसन भाजून घ्यायचा आहे. तर या रवा आणि बेसनचा थोडासा हलकासा कलर बदलला गेलेला आहे आणि आपल्या या रवा बेसनला छान तूप सुटलेलं आहे. म्हणजे आपलं हे मिश्रण सैलसर झालेलं आहे. तर हे मिश्रण आपलं खमंग आणि मस्त आपले हे भाजले गेलेलं आहे. तर बघू शकता आपल्या या रवा बेसनला कलर किती सुंदर आलेला आहे आणि खमंग हा आपला रवा आणि बेसन भाजले गेलेलं आहे. हे रवा आणि बेसन भाजण्यासाठी आपल्याला एक 15 ते 20 मिनिट लागतात आणि रवा बेसन भाजत असताना आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आपली हे बर्फी खमंग आणि चविष्ट लागते. तर या स्टेजला मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि गॅस बंद करून पण आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे. म्हणजे आपली एकदम कढई जास्त गरम झालेली असते म्हणून आपल्याला हे मिश्रण कढईला चिटकण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं आपल्याला गॅस बंद केल्यानंतरही आपल्याला हा रवा आणि बेसन परतवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आपलं छान भाजलं गेलेलं आहे. तर हे मिश्रणाची कढई आपण बाजूला काढून ठेवूया आणि लगेचच आपल्याला बर्फी बनवण्यासाठी पाक करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1-2 वाट्या साखर घालून घेतलेलं आहे. साखर घालून आपल्याला साखर बुडेल इतपतच पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण 2 वाट्या रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यासाठी मी इथे त्याच वाटीने 2 वाटी साखर घेतलेलं आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात गोड जर आवडत असेल, तर अर्धी वाटी तुम्ही या ठिकाणी साखरेचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. तर आपल्या बर्फीला कलर छान यावा म्हणून मी इथे केशरच्या काड्या पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं आणि ते पाणी आपल्याला या साखरेमध्ये घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने हे साखर यामधली छान विरघळवून घ्यायचं आहे. तर छान आपल्याला या पाकाला खळखळून एक उकळी आणायचं आहे. तर बघू शकता एक 4 ते 5 मिनिटामध्ये आपली या साखरेच्या पाकाला छान उकळी आलेली आहे. तर इथे मी थोडासा खाण्याचा कलर घातलेला आहे. तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कलर घालू शकता. आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी पण चालेल. तर या पाकाला आपल्याला खळखळून उकळी आणायचं आहे. तर अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. तर हे बेसनची बर्फी किंवा वडी बनवण्यासाठी आपल्याला पाक चिकट करायचा असतो. तर
तर यामधली साखर विरघळल्यानंतर किंवा हा पाकाला एक 2 ते 3 उकळे आल्यानंतर आपण थोडंसं चेक करून बघूया. तर हा पाक थोडासा चिकट झालेला आहे, तर अजिबात याला तार धरत नाही. तर आपल्या इथे आणखीन पाक झालेला नाही. तर आणखीन थोडा आपल्याला मंद गॅसवर हा पाक शिजवून घ्यायचा आहे. तर गुलाबजामुनसाठी आपण पाक बनवतो ना, त्यापेक्षा आपल्याला हा घट्टसर पाक बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी एक 3 ते 4 मिनिटं आणखीन हे पाक शिजवून घेतलेला आहे. तर प्लेटमध्ये घालून दाखवत आहे. तर हे पाक अजिबात पसरत नाही. म्हणजे आपला इथे बर्फी बनवण्यासाठी किंवा वडी बनवण्यासाठी आपल्या इथे पाक तयार झालेला आहे. तर इथे मी 2 बोटाच्या सहाय्याने पण तुम्हाला मी अशा पद्धतीने हा पाक दाखवत आहे. तर इथे आपली छान तार होत आहे किंवा आपली चिकट तार होत आहे. म्हणजे आपला एकदम परफेक्ट आपला बर्फी बनवण्यासाठी आपला पाक तयार झालेला आहे. तर या स्टेजला मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. तर हे पाक आपल्याला जे आपण रवा आणि बेसन भाजून ठेवलेलं आहे, त्या मिश्रणामध्ये आपल्याला हा पाक घालून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला थोडासा गॅस चालू करायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे पाक या रवा आणि बेसनामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचा आहे. तर बघू शकता 1 मिनिटभरामध्येच हा रवा आणि बेसन हे पाक करून घेतलेलं, छान शोषून घेतलेलं आहे. तर या मिश्रणामध्ये आपल्याला 1 पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायचा आहे आणि या मिश्रणामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर या स्टेजला मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. फक्त पाक घातल्यानंतर 1 मिनिटभरासाठीच आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण गॅस बंद करून घेतल्यानंतर आपलं हे सगळंच पाक आपल्या या मिश्रणामध्ये छान शोषून घेतलेलं आहे आणि आपलं छान तूप सुटलेलं आहे. तर इथे आपलं मस्त हे बर्फी बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर लगेच आपण एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आणि गरम-गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण या प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाक या मिश्रणामध्ये घातल्यानंतर गॅसवर न ठेवता तुम्ही एक 10 मिनिटासाठी हे पाक घालून मिश्रण थंड करण्यासाठी बाजूला जर ठेवला तर घट्टसर होतं. अशा पण पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. तर हे मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये घालून आपल्याला उलथणीने अशा पद्धतीने हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. तर या मिश्रणावरती आपल्याला बदामाचे काप घालून घ्यायचं आहे. दिसायला पण सुंदर दिसते आणि चवीला पण आपली हे बर्फी किंवा वडी हे चवीला छान लागते. त्याचसोबत यावरती आपल्याला पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला उलथण्याने याला दाबून घ्यायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हे वड्या कट करतो त्यावेळेस हे बदाम आणि पिस्त्याचे काप अजिबात निघत नाहीत म्हणून अशा पद्धतीने आपल्याला उलथण्याने या मिश्रणावरती हे दाबून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हे मिश्रण सेट करून घेतलेलं आहे. तर हे सेट करून घेतलेल्या मिश्रणाला आपल्याला 1 तासभरासाठी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर बरेच जण हे मिश्रण पसरवून ठेवलेलं फ्रीजमध्ये ठेवतात. फ्रीजमध्ये न ठेवता आपल्याला अशा पद्धतीने 1 तासभरासाठी आपल्याला वरतीच हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवायचं आहे किंवा सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे मी 1 तासभर हे बर्फीचं मिश्रण सेट करण्यासाठी ठेवलेलं होतं किंवा थंड करण्यासाठी ठेवलं होतं. तर हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. तर लगेच आपण याच्या वड्या पाडून घेऊया. तर ही वडी किंवा बर्फी तुम्हाला ज्या आकारामध्ये लहान-मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचं असेल, त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता. तर हे कट करत असतानाच तुम्हाला समजत असेल, की किती छान हे सेट झालेलं आहे. तर बघू शकता आपले वडे एकसारखे छान कट करून घेता येत आहेत. तर इथे आपली मस्त हे रवा आणि बेसनची आपली इथे मस्त बर्फी बनवून तयार झाली आहे. तर बघू शकता आपल्या या बर्फीला कलर किती सुंदर आलेला आहे. तर इथे आपली हे बेसन आणि रव्याची बर्फी आपण अशा पद्धतीने सुरीने सोडवून घेऊया. तर बघू शकता एकदम मस्त ठिसूळ, मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारी आपली इथे रवा बेसनची बर्फी किंवा वड्या बनवून तयार झाली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की तुम्ही वड्या करून बघा किंवा बर्फी करून बघा. चवीला एकदम भारी लागतात. तर तुम्हाला आजची वड्याची रेसिपी किंवा बर्फीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.